चौथा महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, एक तुम्हाला डिस्ट्रीब्युशन टेबल या ठिकाणी दिलेला असतो असा. फॉलोइंग इन द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ टाईम इन मिनिट ऑफ वर्क टेक बाय कम्प्लीट द वर्क. अशा पद्धतीनं टेबल तुम्हाला दिलेलं असेल आणि ॲज्युम मीन मेथडनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. बघा, अशा पद्धतीनं त्याची टेबलची रचना करायची, कॅल्क्युलेट करायचे आणि अशा पद्धतीनं तुम्ही ती ॲन्सर त्या ठिकाणी आलेला आहे 38.85. सेकंड तुम्हाला क्वेश्चन 4 मधला सेकंड आहे. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन 27 डिवायडेड बाय x मायनस 2 प्लस 31 डिवायडेड बाय y प्लस 3 इक्वल टू 85. देन कॉमा 31 डिवायडेड बाय x मायनस 2 प्लस 27 डिवायडेड बाय y प्लस 3 इक्वल टू 89. अशा पद्धतीनं त्याला इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड तुम्ही देऊ शकता. 27 बाजूला करून 1 डिवायडेड बाय x मायनस 2 घ्यायचं आणि काय करू आपण या ठिकाणी सेपरेशन त्याला लिहिल्यानंतर अशा पद्धतीने त्याची रचना होती. इक्वेशन फर्स्ट सेकंड पुट द 1 डिवायडेड बाय x मायनस 2 इज इक्वल टू m म्हणायचं. देन 1 डिवायडेड बाय y प्लस 3 इज इक्वल टू n म्हणायचं. 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. देन 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. आता या ठिकाणी आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू पहिले फाइंड करायची. त्याच्यामुळे या ठिकाणी काय करू आपण, त्यांची ॲडिशन करायची. बघा, ॲडिशन करूया. ॲडिशन केल्यानंतर 58m प्लस 58n इज इक्वल टू 174 असं येतं. 58नं त्याला कॅल्क्युलेट करूया. म्हणजे काही नाही, m प्लस n इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 5 नवीन या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर या दोघांची काय करायची आपल्याला, सबस्ट्रॅक्शन. 31m प्लस 27n इज इक्वल टू 89 आणि इक्वेशन सेकंड आहे. फोर्थ आहे 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. इथं काय करायचं, सिम्बॉल चेंज करायचे आपल्याला सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे. इथं येईन 4m मायनस 4n इज इक्वल टू 4. 4नं त्याला काय करा, डिवाइड करून घ्या. म्हणजे m मायनस n इज इक्वल टू किती, 6. मग आता ॲडिशन 5 अँड 6ची ॲडिशन करायची. m प्लस n इज इक्वल टू 3, m मायनस n इज इक्वल टू 1. n कॅन्सल करा. 2m इज इक्वल टू 4, m इज इक्वल टू 4/2 इज इक्वल टू किती, 2. मग पुट इन द इक्वेशन फर्स्ट 5मध्ये ठेवा. m प्लस n इज इक्वल टू 3 दिलेला आहे. 2 प्लस n इज इक्वल टू 3, देअरफॉर n इज इक्वल टू 3 मायनस 2, n इज इक्वल टू किती, 1. पुट द m इज इक्वल टू 1 बाय x मायनस 2. म्हणजे काही नेमची व्हॅल्यू आलेली 2 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय x मायनस 2. क्रॉस द मल्टिप्लाय करा. 2 इन ब्रॅकेट x मायनस 2 इज इक्वल टू 1. 2x मायनस 4 इज इक्वल टू 1. 2x इज इक्वल टू प्लस 5, देअरफॉर x इज इक्वल टू 5/2. देन n इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय y प्लस 3. कॅल्क्युलेट करा. y प्लस 3 इज इक्वल टू 1. y इज इक्वल टू 3 मायनस 1. y इज इक्वल टू 2. देन सोल्युशन ऑफ द इक्वेशन x, y इज इक्वल टू 5/2, 2. 3 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत चौथ्यामधला. अ मॅन ट्रॅव्हल्स बाय बोट 36 किलोमीटर डाऊन अ रिव्हर अँड बॅक इन 8 hours इफ द स्पीड ऑफ हिज बोट इन अ स्टील वाटर इज 12 किलोमीटर पर hour. फाइंड द स्पीड ऑफ द रिव्हर करंट. अशा वेळेस आपल्याला फार विचार करावा लागतो असे प्रश्न असताना. मग काय करायचे, लेट द स्पीड ऑफ रिव्हर करंट बाय बी x किलोमीटर पर hour. देन स्पीड ऑफ बोट इज इक्वल टू 12 किलोमीटर पर hour. डिस्टन्स ट्रॅव्हल इज 36 किलोमीटर. देन डाऊन अ रिव्हर अँड 36 किलोमीटर बॅक रिव्हर. मी तर टाईम रिक्वायर्ड आहे 8 तुम्हाला हावर्स दिलेला आहे. म्हणून फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड इज इक्वल टू टाईम. बाय कंडिशननुसार आपण चालूया. 36 डिवायडेड बाय 12 प्लस x प्लस 36 डिवायडेड बाय 12 मायनस x इज इक्वल टू 8. इथं आपण 36 कॉमन काढले. 1 बाय 12 प्लस x प्लस 1 बाय 12 मायनस x इज इक्वल टू 8. इथं या ठिकाणी यांचं क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं म्हणजे किती आलं इथं 36 इन ब्रॅकेटमध्ये 12 मायनस x प्लस 12 प्लस x डिवायडेड बाय 12 प्लस x 12 मायनस x इज इक्वल टू 8.
इथे कॅल्क्युलेट करूया आपण. 36 24 डिवायडेड बाय 12 प्लस एक्स 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8. 36 इंटू 24 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 12 प्लस एक्स आणि 12 मायनस एक्स. मग इथं आपण क्वाड्रेटिक इक्वेशन इथं तयार झालेलं आहे बा फॉर्म्युलानुसार. 108 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 144 मायनस 108 म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36. त्याचं स्क्वेअर रूट काढलं एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 6. बट एक्स इज इक्वल टू मायनस 6 इज नॉट आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6. देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर इज 6 km/h. चौथा प्रश्न इथं दिलेला आहे बघा. द टाईम रिक्वायर फॉर स्टुडंट टू द डिस्टन्स to a science experiment and the number of student is show the following group frequency distribution table. Show the information by histogram and also by a frequency polygon. बघा अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचं आहे. टाईम रिक्वायर्ड फॉर अ मिनिट आणि नंबर ऑफ स्टुडंट दिलेला आहे. सोल्युशन लिहिताना तुम्हाला पहिले इथं काय करावं लागेल. बाय टेकिंग 2 क्लास एक्स्ट्रा अँड प्रोसीड अँड सक्सेडिंग तुम्हाला करावं लागेल म्हणजे 0-0. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला टेबल करावं लागेल. क्लास 18 to 20 0 घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि शेवटी 32 मायनस 32 to 34चं काय घ्यायचं आहे 0. मग आता आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा काढायचा ते तुम्हाला मी दाखवतो. बघा अशा पद्धतीनं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तुम्हाला ग्राफ पेपरवर काढायचा आहे. 5th नंबरचा प्रश्न तुम्हाला आहे. सॉल्व एनी वन करायचा आहे. हा थोडा विचारात्मक असतो. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. फाइंड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द ग्राफ ऑफ द इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 विथ द एक्स ॲक्सिस. बघा सोल्युशन आहे. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज वाय इज इक्वल टू 0. The point of intersection of graph of the equation x plus y is equal to 3 with x axis. We put y is equal to 0 in equation. X plus y is equal to 3. Then x plus 0 is equal to 3. X is equal to 3 minus 0. X is equal to 3. Point of intersection of the line with x axis is 3, 0. त्यातला सेकंड आहे. Each card bears one letter from the word mathematics. The cards are placed on a table upside down. Find the probability that a card drawn the letter. बघा सोल्युशन लिहिताना एस इज इक्वल टू मॅथमॅटिक्स लिहायचं एम कॉमा ए कॉमा टी कॉमा एच ए कॉमा एम कॉमा ए कॉमा टी आय कॉमा सी कॉमा एस. देअरफॉर एन ऑफ इज इक्वल टू 11. इव्हेंट ए इज अ कार्ड ड्रॉन बियर्स अँड लेटर एम. A is equal to in curly bracket m comma m curly bracket close. Therefore n of a is equal to 2. P of a is equal to n of a divided by n of s. Therefore P of a is equal to 2 divided by 11. अशा पद्धतीनं मी एक सॅम्पल पेपर तुमच्यासमोर ठेवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो नक्की याचा अभ्यास करा आणि छानपैकी आउट ऑफ मार्क्स तुम्ही